लोकसभा निवडणुकांनंतर देशाचा लागलेला निकाल विरोधकांना हादरवून गेला आणि त्यामुळे आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांची जबाबदारी अधिक वाढली आहे। त्यात आता अखेरच्या पावसाळी अधिवेशनाला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते पदच सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती गेलेलं आहे। त्यामुळे आता तर अनेक प्रश्नांनाही वाचा फुटली आहे। राज्यातल्या विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याशी आज बोलणार आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। धनंजयजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। थँक्यू, धन्यवाद। पावसाळी अधिवेशन सुरू झालंय, पण पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुम्ही थोडेसे कन्फ्यूज झालात का की आपल्या बाजूला बसणारा माणूस नेमका कुठे आहे, आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचंय किंवा कोणाच्या विरोधात तलवार जास्त उपसायचे? कारण तुमचे बरेचसे सहकारी हे सत्ताधारी बाकांवरती गेलेत। आता एक लक्षात घ्या की ही खरी गोष्ट आहे की एक वेगळा राजकीय भ्रष्टाचार या निमित्तानं महाराष्ट्राला पाहायला मिळाला आणि काही आमदारांवरती विरोधी पक्षाच्या एवढंच नाही तर विरोधी पक्ष नेत्यावरती वेगवेगळे दबाव टाकून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं, त्यांच्यावरती जबाबदारी पण मंत्रिपदाची दिली। आता ज्यांनी आपल्याला घर सोडावं लागलं त्यांना गृहनिर्माण मंत्र्याची जबाबदारी दिली, काही जणांना रोजगार नव्हता त्यांना रोजगार हमीची जबाबदारी दिली। पण या सगळ्या गोष्टीला एकीकडे भारतीय जनता पार्टी स्वतःला गल्लीपासून दिल्लीपर्यंत एवढा शक्तिशाली पक्ष म्हणून पुढे आणताय, तरी सुद्धा या भाजपला विरोधी पक्षातल्या आमदारांची आणि नेत्यांची गरज पडते। याच्यातून कुठेतरी असं लक्षात येतं की जरी भाजप आज सर्वात मोठा पक्ष दिसत असला तरी भाजपच्या नेतृत्वाला मात्र आणखीनही आपला पक्ष कमकुवत आहे हे मात्र निश्चित दिसतंय। म्हणूनच इतर पक्षातले नेते भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेतात। पण मुंडेजी, आता तुम्ही राज्यातले विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते आहात, असं असताना सुरेश धस असोत, जयदत्त क्षीरसागर असोत, थेट तुमच्यावर टीका करतायत, पक्ष सोडतायत। त्यामुळे अशी साहजिकच चर्चा आहे, कार्यकर्ते असं म्हणतायत की राज्याच्या महत्त्वाच्या विरोधातल्या नेत्याला जिल्ह्यातच नीट सांभाळ करता येत नाही नेत्यांचा। नाही, मुळामध्ये जिल्ह्यामध्ये ते माझे नेते होते, मी त्यांचा नेता नव्हतो। जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलो त्यावेळेस माननीय जयदत्त क्षीरसागर आणि माननीय सुरेश धस हे दोन्ही माझे नेते होते। विरोधी पक्ष नेता हा मी विधिमंडळाच्या प्रिमायसेस मध्ये विरोधी पक्षाच्या विधान परिषदेचा मी नेता होतो। पण ज्यावेळेस मी जिल्ह्यात जातो त्यावेळी जिल्ह्यात ते दोघं माझे नेते होते। आता त्याच्यानंतर त्यांचा राजकीय स्वार्थ, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत नाही म्हणून ते पूर्ण होऊ शकत नसल्यामुळं आता आपल्याला भाजप आणि सेनेमध्ये जायचं आहे तर कुणाला दोष द्यायचा, तर नवीन कोण आलेला आहे। तर आता नव्यानं मी धनंजय मुंडे म्हणून तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आलो। राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी दादांनी माझ्यावर दिली आणि ती मी अतिशय प्रामाणिकपणे या महाराष्ट्रातल्या जनतेची इमान राखून सांभाळत असताना त्यांनी माझ्यावर टीका करणं हे तेवढंच स्वाभाविक आहे की त्यांना पक्ष सोडायचा आहे तर दोष कुणाला तरी द्यावा लागेल, तर तो दोष त्यांनी मला दिला। त्यामुळं त्याचा अर्थ असा आहे की आम्ही जिल्ह्यात अडकून बसलो किंवा असं की जिल्ह्यातच आम्हाला त्यांचा विरोध होत असल्यामुळं आम्ही जिल्ह्याच्या बाहेर पडू शकत नाहीत, अशातलाही भाग नाही। लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही 80 सभा बाहेर जाऊन घेतल्या आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा अतिशय चांगला संघर्ष, अतिशय चांगली झुंज आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत दिली। 5,10,000 मतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी घेतले। त्यामुळं एखाद्याला दोष द्यायचा आणि दुसऱ्या पक्षात जायचंय तर कुणाला तरी दोष द्यायचा तर ते मला देतात, त्यामुळे त्याचा फारसा काही कॉग्निझन्स मी घेत नाही। कदाचित हा तुमचा राजकीय मोठेपणा असेल की तुम्ही म्हणताय की मी त्यांचा नेता नाही तर ते माझे नेते आहेत, पण हे तर सगळ्यांनाच माहिती आहे मुंडेजी की तुमच्याच नेतृत्वात खरं तर निवडणुका लढवल्या गेल्या। राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे स्टार प्रचारक होते त्याच्यामध्ये तुमचं नाव आघाडीवर होतं, त्यामुळे निश्चितपणे या मुद्द्यावरती सखोल विचार करण्याची खूप गरज आहे की हे दोन नेते राष्ट्रवादीतनं बाहेर का पडले, भाजप आणि शिवसेनेमध्ये का गेले। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अधिवेशनाच्या अगदी तोंडावरती तुमच्यावर आरोप करण्यात आले आणि त्या आधीची सुद्धा एक आरोपांची सिरीज। जेव्हा असं होतं म्हणजे आम्ही बघतो की विरोधी बाकांवरती बसून आपण थेटपणे सत्ताधाऱ्यांवरती टीका करता, त्यांच्यावरती आरोप करता, पण जेव्हा तेच आरोप तुमच्यावरती बूमरँग होतात किंवा तुमच्यावरती आरोप होतात तेव्हा थोडंसं कठीण आणि अडचणीचं बनतं का
थेट मुद्द्यांविषयी बोलणं किंवा सत्ताधाऱ्यांवरती टीका करणं? नाही, मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आतापर्यंतचे तुम्ही मागच्या 2-2.5 वर्षातले प्रत्येक अधिवेशन पहा. अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी सरकार पक्षाकडून कुणाला तरी पुढे करून माझ्यावरती वेगवेगळे आरोप करायचा प्रयत्न केला. त्या कुठल्याही आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही आहे. आता एका विरोधी पक्षाला त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलं आणि दुसऱ्या विरोधी पक्षाला सामान्य माणसाचा आवाज ज्या राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये बुलंद करायचा असतो तो मी करत असताना तोही मी केला नाही पाहिजे याच्यासाठी जर सत्ता पक्ष असे काही खोटे नाटे गुन्हे माझ्यावरती दाखल करून मला दबावात घ्यायचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा तो बाबळा प्रयत्न आहे. अशा कुठल्याही दबावाला मी भीक घालत नाही. एक मुळात या बाबतीमध्ये जे काही प्रकरणं निघाली ते प्रकरणं मी तर यापूर्वीही सभागृहात आता परवा दिवशी जे प्रकरण निघालं तेही मी यापूर्वी सभागृहात मला विधान परिषदेच्या नियम 46 अन्वये जे काही निवेदन करता येतं ते निवेदन केलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगितलं की या प्रकरणाची चौकशी तुमच्या अध्यक्षतेखाली लावा. जर विरोधी पक्ष नेता म्हणून मी सरकारला अडचणीत आणतोय तर एवढं स्वातंत्र्य मी सरकारला देतोय ना की तुम्ही या सर्व प्रकरणाची चौकशी तुम्ही करा आणि याच्यात जर कुठं दोषी मी आढळलो तर सरकार जे ठरवेल ते शिक्षा मी घ्यायला तयार आहे. पण एखाद्याला बदनाम करायचं कारण तर मी फक्त सरकारला विरोध करतोय आणि तेही सरकारच्या धोरणावर विरोध करतोय. सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढतोय आणि ते मी काढलेले घोटाळे कुठलेही खोटे ठरलेले नाहीयेत. प्रकाश मेहतांचं उदाहरण तुम्ही पहा. लोकायुक्तांकडे चौकशी दिली, शेवटी लोकायुक्तांनी त्यांना दोषी ठरवलं. खरं तर त्यांचा राजीनामा त्या क्षणाला घ्यायला पाहिजे होता पण मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना कमी केलं. आता उच्च न्यायालयाने दिलीप कांबळेंवर दोष ठेवलाय, मदन येरावारवर दोष ठेवलाय आणि इतर 15 मंत्र्यांचे तुम्ही विषय काढा ना. त्या 15 मंत्र्यांच्या विषयामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दोन्ही सदनाला शब्द दिला की आम्ही याबाबत चौकशी करतो. मग कुठे तुम्ही असं म्हणालात या चौकशांबद्दल तर आपण नक्कीच बोलूयात पण तुम्ही आता असं म्हणालात की तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुमच्यावरती जे आरोप आहेत त्यासाठी समिती गठीत केली जावी. मुख्यमंत्री समिती गठीत करणार आहेत का? चौकशी होणार आहे का? माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्रींनी गठीत करावी. असे आरोप आणि असे खोटे नाटे धंदे करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना किंवा राज्य सरकारला असं वाटतंय की राज्य सरकार पुढे येऊन आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर माझं असं म्हणणं आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्यांचे 16 मंत्री जे आहेत ज्यांचे घोटाळे आम्ही बाहेर काढले ज्याची मुख्यमंत्री चौकशी करायचं म्हणतात किंवा त्यांनी चौकशा लावल्यात त्याच्या आणखी अहवाल आले नाहीत त्याची चौकशी आम्हाला करू द्या. मुंडेजी, असं आहे की आता हे अधिवेशन जे आहे ते सगळ्याच अर्थाने महत्वाचं आहे. तर लोकसभेचे लागलेले निकाल, विधानसभा 3 महिन्यांवर आली आहे, विरोधी पक्षनेतेपद म्हणून सुद्धा आता हे तुमच्यासाठी शेवटचं अधिवेशन आहे. जो 13 मंत्र्यांचा उल्लेख तुम्ही केला होता, ज्यांची नावं तुमच्याकडे आहेत, त्यांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत, आता या अधिवेशनात तुमच्या रडारवर, तुमच्या लिस्टवर कोणते मंत्री आहेत? पहिल्यांदा तर हे अधिवेशन आमच्यासाठी या काही महत्वाच्या गोष्टी करून घेणं याच्यासाठी महत्वाचं आहे की 80% महाराष्ट्र आज दुष्काळात होरपळतोय आणि दुष्काळात होरपळणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला या सरकारकडून कसलीही मदत या ठिकाणी मिळालेली नाहीये. आम्ही मागणी केली की या बाबतीमध्ये 50,000 रुपये हेक्टरी कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि 1 लाख रुपये हेक्टरी फळ उत्पादक शेतकऱ्यांना या सरकारने अनुदान म्हणून या दुष्काळात दिलं पाहिजे. आता आपल्याच चॅनलवरती सांगितलं गेलं की 24 जून पर्यंत संबंध महाराष्ट्रभर मान्सून व्यापला जाईल. आज शेतकऱ्यांकडे मागच्या वर्षीच्या आत्ताच्या दुष्काळामुळे 1 MP पैसा त्यांच्याकडे नाही आहे. मग अशा परिस्थितीत पूर्व मशागत आणि पेरणी तो शेतकरी कसा करेल हा शेतकऱ्यांच्या समोर फार मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आहे की पूर्व मशागतीसाठी आणि पेरणीसाठी 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला तुम्ही अनुदान दुष्काळी जे तालुके आपण घोषित केलेत त्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. चारा छावण्या सरकारने ऑक्टोबरला खरं तर
दुष्काळ जाहीर केला, पण चारा छावण्या त्यांनी मार्च एप्रिलमध्ये चालू केल्या आणि त्या चारा छावण्याचे सुद्धा पेमेंट आतापर्यंत छावण्यांना दिले गेलेले नाहीत. त्यामुळं अशा दुष्काळामध्ये जनावरं आणि पशुधन सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असताना अशा पद्धतीचं राजकारण करणं हे म्हणजे या महाराष्ट्राच्या इतिहासात आम्ही पहिल्यांदाच अशा दुष्काळात पाहतोय. एकीकडं 72 पेक्षाही भयंकर दुष्काळ आपण या वर्षीचा समजला जातो, आपण खरंच भोगतोय आणि त्या 72 पेक्षा भयंकर दुष्काळात मात्र दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून काही प्रयत्न केला जात नाही. एक दुसरा मुद्दा, ज्या 16 मंत्र्यांच्या बाबतीमध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही सार्वभौम सभागृहामध्ये जे आदेश दिलेले चौकशाचे त्याचं काय झालं, या बाबतीतही आम्ही पुन्हा या प्रकरणावरती प्रकाश टाकून राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारणार आहोत की या चौकशीचं काय झालं. कुठे एसीबीची चौकशी चालू होती, मुख्य सचिवाकडनं चौकशा लावल्या होत्या, सचिवाकडनं चौकशा लावल्या होत्या, काही प्रकरणं कोर्टामध्ये आहेत. या सर्व विषयावरती आम्ही पुन्हा सरकारला या अधिवेशनामध्ये घेरणार आहोत आणि नव्याने काय येणार हे आज सांगणं उचित नाहीये, पण जे काय येईल ज्यावेळेस निघेल त्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेला कळेल. कारण सभागृह चालू आहे, दोन्ही सदनं चालू आहेत आणि दोन्ही सदनामध्ये ज्यावेळेस नवीन काय विषय येतात हे संबंध महाराष्ट्राला त्यावेळेस कळणार. टप्प्याटप्प्यानं पुढे येणारच आहे. थोडंसं पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं प्रीतम मुंडे हरणार हे अगदी छातीटोकपणे सांगितलं गेलं. तसा प्रचार सुद्धा खूप जोरदार राष्ट्रवादीकडनं करण्यात आला. प्रीतम मुंडेंना मिळालेलं मताधिक्य हे साधारणतः 1,68,368 इतकं आहे जर मी चुकत नसेल तर. गोपीनाथ मुंडेंना सुद्धा इतकं मताधिक्य कधी मिळालेलं नव्हतं. जेव्हा राष्ट्रवादीचे सगळे शीर्षस्थ नेते तिथे आलेले होते, तुम्ही मोठं काम तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं, प्रचार केलात खूप मोठ्या प्रमाणात, त्या परिस्थितीत सुद्धा तुमचा उमेदवार पडणं, प्रीतम मुंडे जिंकून येणं, याचा अर्थ काय निघतो? बीड जिल्ह्यानं पंकजा मुंडेंचं नेतृत्व सर्वमान्य केलंय का? एक लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस खासदारकीचा निकाल पाहतो त्यावेळेस खासदारकीचा हा निकाल फक्त बीड जिल्ह्यापुरता पाहून उपयोगाचा नाही आहे. एकूण महाराष्ट्राच्या किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाल्या आणि त्यात बीड जिल्हा ही मागच्या 2009 पासून 2004ला एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंकली, पण 2009 पासून ते सलग 14 आणि आता 19 या तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्यामध्ये पराभूत झाली. तुम्ही म्हणता ही खरी गोष्ट आहे की जो अंडर करंट मोदी साहेबांच्या बाबतीत आम्हाला जनतेचं दिसायला पाहिजे होता तो प्रचारात आम्हाला दिसला नाही. एकीकडं मोदी साहेब शहीदांच्या नावावर मत मागत होती आणि दुसरीकडे आम्ही विरोधी पक्ष नोटबंदी, जीएसटी, फसव्या घोषणा या सर्व विषयावरती लोकांना बोलत होतो. पण ज्या वेळेस राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा विषय येतो त्यावेळेस 5 वर्षात ज्या लोकांनी आपल्याला खोटं बोललं, ज्या लोकांनी नोटबंदी करून आपल्याला त्रास दिला, ज्या लोकांनी आपल्याला जीएसटी आणून त्रास दिला, ती सर्व लोक विसरतात. कारण शेवटी मुद्दा राष्ट्राचा येतो. त्यामुळं तो जो अंडर करंट होता तो आम्हाला कुणालाही लक्षात आला नाही. मुंडेजी, आता तुम्ही बीड जिल्ह्याच्या बाबतीत बरोबर इतर ठिकाणीही मताधिक्य आपण बीड जिल्ह्याच्याच बीड जिल्ह्याच्याच बाबतीत बोलतोय की ज्या वेळेस आपण सर्व ठिकाणी पाहतोय की मतदान वाढल्याचं, तसंच स्वाभाविक तिथे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,68,000 मतांचे मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळालं, प्रीतमताईंना मिळालं. आता विषय असा आहे की त्यांची मतं वाढले, मताधिक्य वाढलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुद्धा या ठिकाणी 70,000 मतं या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे आमचे एक जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्ह्याचे अध्यक्ष, यांना 70,000 मतं मांडली. आम्ही 5,10,000च्या पुढे गेलो. पण एक गणित लक्षात घ्या, आम्ही एखाद्याचं नेतृत्व सर्वमान्य बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणायचं तर त्या सर्व निवडणुका कन्सिस्टन्सीली जिंकायला पाहिजेत, तर आम्ही ते मान्य करू. नगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचा पराभव झाला,
तुमचा प्रभाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालाय. जिल्हा परिषदेची निवडणूक मुंडेजी, तुम्ही याच प्रश्नाला सुरेश तुमच्या याच दसांचे उत्तराला निवडून आलेले- अनुषंगानं असा प्रश्न आहे की जर तुम्ही विधानसभा परिक्षेत्र वाईज गेलात तर परळीमध्येच साधारण 18,000चा लीड आहे आता भाजपला, असं समोर आलंय. आता लोकसभेला झालं ते झालं, आता विधानसभेला कशी लढाई पाहायला मिळणार आहे? ताई वर्सेस दादा अशी लढाई पाहायला मिळणार आहे का? कारण धाकट्या बहिणीच्या विरोधात तर तुम्ही लोकसभेला भरपूर प्रचार केलात आणि आता मोठ्या बहिणीच्या बाबतीत काय स्ट्रॅटेजी आहे? परळी विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझी पक्षाला मागणी आहे, मला उमेदवारी द्यावी. पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून माझ्यावर जिम्मेदारी दिली तर मी परळी विधानसभा मतदारसंघ लढणार आहे. आणि परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत इतर मतदारसंघापेक्षा परळीच्या उमेदवार स्थानिक भाजपच्या असताना सुद्धा आणि 20,000 मतं वंचितनी घेतलेले असताना सुद्धा फक्त 18,000 मताचं मताधिक्य आहे. आणि ते मताधिक्य फार मोठं नाही. त्यामुळे नक्कीच एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि 3 महिन्यानंतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आपल्याला वेगळे पाहायला मिळतील. पण मी परळीची विधानसभेची निवडणूक लढणार आहे. मुंडेजी, खरं तर आपल्यावरती होणाऱ्या आरोपांची जितकी सध्या चर्चा आहे तितकीच चर्चा तुमच्या फिटनेसची सुद्धा आहे. जनरली असं होतं की जोवर आपल्याला डॉक्टर सांगत नाहीत की तुमच्या शरीराकडे लक्ष द्या, तोवर आपण फारसं कधीच आपल्या शरीराकडे सर्वसाधारणपणे लक्ष देत नाही. तुम्हाला हे कधी जाणवलं की राजकीय वजन वाढवण्यासोबत सुद्धा आपल्या शरीराचा फिटनेस सुद्धा तितकाच महत्वाचा आहे? हे खरं तर डिसेंबर महिन्यात मला याची जाणीव झाली की आपण सुद्धा फिट व्हायला पाहिजे. कारण काय की अनेकदा आपण पाहतो महाराष्ट्रभर फिरत असताना अतिशय तरुण वयात अनेक जणांना वेगवेगळे आजार झालेले, हायपरटेन्शन आहे, शुगर आहे, असे वेगवेगळे आजार अतिशय तरुण वयात अनेक जणांना पाहायला मिळाले. आणि शेवटी एक विचार केला की आपली जान है तो जहान है. आपण फिट आहे तर जग आपल्यासाठी फिट आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे दिवसभरातनं एखादा तास आपण जर स्वतःसाठी काढला आणि शेवटी त्यातलं एक इन्स्पिरेशन आपल्याला मिळालं आणि त्यातून मग ठरवलं की 1 तास आपण आपल्या स्वतःसाठी काढायचा आणि आपण फिट व्हायचं. आणि माझी आपल्या माध्यमातूनही विनंती आहे की आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं जे जनरेशन आहे, पॉलिटिकल जनरेशन आहे, सुरुवातीच्या काळात आपण ज्यावेळेस राजकारण असो की कुठलंही क्षेत्र असो, ज्यावेळेस कामाला लागतो त्यावेळेस आपण आपल्या शरीराकडे बिलकुल लक्ष देत नाही. आपल्या तब्येतीची आपण त्या पद्धतीने काळजी घेतो. इन्स्पिरेशन तर पण आहातच तुम्ही शेवटी त्या एक आहे बाबतीत. की आपण व्यवस्थित असू तर आपल्याशी जग व्यवस्थित राहतं. तुम्ही खूप तुमचा फिटनेस मागच्या काही महिन्यामध्ये तुम्ही स्वतः खूप वजन कमी केलेलं दिसतंय. तुमचा हे जे फिटनेस चॅलेंज आहे हे राष्ट्रवादीमध्ये तुम्ही पास ऑन केलंय का कोणाला? नाही, लक्षात घ्या, हा खरा तर हा विषय आपल्या माध्यमांवर चॅनलवर येऊन याचा चर्चा व्हावी याच्यासाठी मी वजन कमी केलेलं नाहीये. हा माझा व्यक्तिगत विषय आहे. मी फिट राहावं हा माझा व्यक्तिगत विषय. पण मी फिट आज जगाला दिसायला लागलो म्हणून जग याची चर्चा करत आहे. आता ज्याला वाटतं की आपण फिट राहायला पाहिजे तर ज्याच्या त्याच्या तब्येतीनुसार त्यांनी त्या पद्धतीचा फिटनेस फंडा घेतला पाहिजे. मला जो वाटला त्या पद्धतीनं मी घेतला, मला जे सूट झालं त्या पद्धतीनं मी तो फिटनेस फंडा घेऊन कामाला लागलो. त्यात हा बदल माझ्यात दिसतोय की मी एक 20 किलो वजन कमी केलंय आणि अतिशय हेल्दी या ठिकाणी मला आत्ता वाटतंय. आणि 18-20 तास काम केलं तरी फारसा काही अडचण येत नाही. एवढं काम करूनही एखादा तास आरामात या ठिकाणी आपण देऊ शकतो. नाही, अगदी खरं आहे. आपला फिटनेस चांगला राखणं हे केव्हाही चांगलं आहे. अगदी एक्झॅक्टली. एक अगदी छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारते की आम्ही तुमच्या डाएटच्या बाबतीत ऐकलं की तुम्ही फक्त सोयाबीनच्या भाकऱ्या खाता, रोज 6-6 किलोमीटर धावता. त्या सगळ्या अफवा आहेत की खरोखरच हे रुटीन तुम्ही फॉलो करता? तुमचं डाएट काय, तुमचं रोजचं शेड्यूल काय असतं व्यायामाचं? नाही, मी फारसं काही डाएट वगैरे असा काही विषय नाही. हा, हे खरं आहे की मी 6 किलोमीटर रोज धावतो आणि 1 तासामध्ये 6 ते 8 किलोमीटरच्या आसपास मी करतो.
आणि सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मला वजन कमी करायचं होतं त्या पहिल्या 3-4 महिन्यामध्ये मी ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भात न खाता फक्त सोयाबीनची भाकरी खाल्ली आणि एक स्वतःचा डाएट प्लॅन केला स्वतःच तयार, आणि त्या पद्धतीने ते वर्कआउट झाला. असं काय आता वेगवेगळे डाएट प्लॅन आहेत, पूर्ण आपण पाहतोय वेगवेगळ्या डॉक्टर्स, वेगवेगळे डायटिशियन्स अशा पद्धतीचे प्लॅन देतात, पण आपण तसे काही ते पाळले नाहीत. पण ठीक आहे, सोयाबीन आणि मॅक्सिमम प्रोटीनवरती आपण त्या ठिकाणी गेलो. नाही, आणि एक जे ठरवू ते पूर्ण करणारच अशी तुमची वृत्ती आहे. काही काही वेळेला राजकीय काही समीकरणांमुळे राजकारणाच्या क्षेत्रात ती प्रत्येक वेळेला पूर्ण होतेच असं नाही, पण फिटनेसच्या बाबतीत तुम्ही ती खूपच अचीव केलेली आहेत. आणि तुमचा जो फिटनेस आहे तसाच फिटनेस आता पक्षाचा आणि एकंदरीत पुढच्या कारकिर्दीत राजकीय दृष्ट्या पाहायला गेलं तर तो पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल अशी खरं तर आशा करायला हरकत नाही. आणि उत्तम फिटनेससाठी तुम्ही तुमचं शारीरिक वजन कमी केलंय, जी खरंच चांगली गोष्ट आहे. अनेक तरुणांसाठी तो एक आदर्शच आहे. राजकीय वजन तुमचं असंच वाढत राहो. विधानसभेसाठी आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद आज एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल.